आम्ही सगळ्यांनी संयुक्त भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान ज्या पद्धतीनं उल्हास महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असणारं आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथनिंग करणं हे आवश्यक आहे. पेशंटचा फ्लो प्रचंड आहे, तो साहजिकच पेशंटच्या फ्लोप्रमाणे राईट रिझल्ट द्यायला पाहिजे, त्यासाठीचा निर्णय आणि त्याबद्दलची एक व्यापक चर्चा आज झाली की ज्याच्या माध्यमातून ज्या काही त्याच्यामधल्या उणीव आहेत, ज्या कागदोपत्री पूर्तता करायची आहे त्या सगळ्या पूर्तता करून पुढच्या टप्प्यामध्ये उल्हासनगरचं हॉस्पिटल स्ट्रेंथनिंग करणं आणि 200च्या अगेन्स्ट 500 बेडपर्यंत हॉस्पिटल करण्याबद्दल सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळ्याच मंडळीने एक निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या ESICच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो ते हॉस्पिटलसुद्धा अतिशय प्रशस्त आणि भविष्य काळामध्ये या उल्हासनगर परिसरातल्या सर्व एका बाजूला कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या IPNसाठी आणि त्याच्याबरोबर महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना ही एक शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा हे हॉस्पिटल उपलब्ध होणार आहे. या हॉस्पिटलची आत्ता असणारे 100 बेड याच्यापेक्षा सुद्धा अजून 100 बेड वाढवतात आणि केवळ सेकंडरीपर्यंत न जाता टर्सरीच्या सगळ्या सेवासुद्धा म्हणजे विशेषतः ज्या मोठमोठाले हॉस्पिटलमध्ये जे काय ऑपरेशन्स व्हायला पाहिजे त्या सगळ्या ऑपरेशन करण्याबद्दलच्या सुद्धा ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे, सुधारणा करायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी फंड्सची तरतूदसुद्धा करायला पाहिजे. त्याबद्दलचं नियोजन आदरणीय खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व महापौर मॅडम आहेत, सर्व सन्मान्य आमदार महोदय आहेत, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी घेतलं. थोडक्यात उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिसरात असणाऱ्या 2 मोठ्या हॉस्पिटल आणि त्याच्याबरोबर पलीकडच्या डॉक्टर बालाजी केनीकरांकडे असणारं छाया हॉस्पिटल असेल किंवा पलीकडच्या बाजूला असणारं ऑलरेडी चालू आहे 200 बेडचं मॅटर्निटी की ज्याच्यामधल्या सुविधांबद्दल सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्या सगळ्या सुविधासुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं एका बाजूला राज्य सरकारच्या निधीतून, दुसऱ्या बाजूला DPTCतून आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. खरं तर आज आम्ही आलो होतो ते लोकार्पण करावं आणि त्यासाठी एकदा खासदार साहेबांनी या हॉस्पिटलला भेट देऊन अजून काय उणीवा ते सांगायचं आपण केलं, कारण बऱ्यापैकी हॉस्पिटल आपण तयार केलं. परंतु आज खासदार साहेबांनी आणखीन काही सूचना दिल्या की त्याच्यामध्ये एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर सगळ्या सर्व्हिसेस सुद्धा उपलब्ध होतील आणि मग याच्यामध्ये आता ज्या उपलब्ध असणाऱ्या सेवा आहेत तर त्या आहेतच, पण इतरही सगळ्या सेवा म्हणजे इथं त्यातल्या CT स्कॅन, MRI वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे ऑपरेशनसाठी ऑन्कोचा सुद्धा विभाग सुरू करता येत होता. यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की ज्याच्यामुळं आज जे आपण लोकार्पण करणार होतो पुढच्या आठवड्याभरामध्ये, 15 किंवा 1 महिन्याभरामध्ये, तर त्याच्यापेक्षा कालावधी वाढूया, इतरही सगळ्या सुविधा घेऊन आपण लोकार्पित करू अशा प्रकारचा निर्णय सुद्धा. त्यामुळे 65 रुग्णांची हेळसांड झालेली आहे. चौकशी समितीमध्ये अधिकाऱ्यांना डॉक्टरचा दोषी ठरवलेला आहे, पण अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. चौकशी समितीमध्ये ज्यांना दोषी ठरवलं असेल त्यांना आजची बैठक आटोपल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल. कारण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा या लोकांसाठी आहेत, आमच्या सोयीसाठी नाही तर समाजाच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई होईल. पण आजच्या बैठकीमध्ये हेही सांगितलं आहे एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बरोबर अंतर्गत कामकाज म्हणजे बऱ्याच वेळा अशा तक्रारी असतात की आपण सगळेजण बघतो तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर नाही, अमुक नाही, तमुक नाही, पण जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये किती चांगलं काम करतो ह्यासाठी सुद्धा आमच्या सर्व डॉक्टर्सना सूचना दिल्या. आणि मला असं वाटतं की यानंतर 1 महिन्याभरामध्ये परत एक आदरणीय खासदार साहेबांच्या समितीने आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आता असणारे पेशंट्स, आता असणारे ऑपरेशन्स, आता होत असणाऱ्या महात्मा फुले आरोग्यदायीपासूनच्या सगळ्या यंत्रणातल्या सेवा आज ज्या मिळतात आणि महिन्याभरानंतर मात्र तुम्हाला फरक दिसायला चालू होईल. म्हणजे आजची बैठक ही एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी होईल, नवीन सुधारणांसाठी होईल, पण अंतर्गत कामकाजामध्ये सुद्धा अतिशय वेगानं आपल्याला सुधारणा दिसतील एवढी मी खात्री आपल्याला देतो. लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर जिथं नाही आहे आपण समजून घ्या, आपलं सेकंडरी हॉस्पिटल आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या सगळ्यांचा सुद्धा समज गैरसमज असा असतो. सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असणाऱ्या एकूणच सेवा ज्या आहेत त्या प्रायमरी आणि सेकंडरी सेवा असतात. ज्या टर्सरीच्या सेवा आहेत त्या टर्सरीच्या सेवा ह्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जी मोठमोठाली हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे व्हेंटिलेटरची सुविधासुद्धा टर्सरीचे हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे ते आमच्याकडे थोडी अडचण होते. ही सर्वच डॉक्टरांच्याबद्दल मला वाटते भिवंडीमध्ये काही तक्रार आली होती, त्यांच्यामधला सर्वे केलेला आहे. इथं सुद्धा जर असेल तर त्याच्यावरती आपण सर्वे आणि चौकशी करून कशी अशा पद्धतीने असेल, कारण आपण नवीन क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आणतो. एका बाजूला वैद्यकीय आस्थापना संपूर्ण कायद्याच्या अंतर्गत आणलं असताना जर असं काही होत असेल तर सगळ्यांची चौकशी करून जे चुकीचं असेल त्याच्यावर तात्काळ
वाटतं? सर्वप्रथम आरोग्य मंत्र्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी वेळात वेळ काढून या ESIC हॉस्पिटल त्याचबरोबर सेंट्रल हॉस्पिटलला व्हिजिट दिली आणि सेंट्रल हॉस्पिटल कशा प्रकारे अजून ऑग्युमेंट करू शकतो, त्याची सुविधा सेवा जी आहे ती अजून कशा प्रकारे वाढवू शकतो आणि ESIC आपण प्रश्न विचारला की कधी त्याचं उद्घाटन आहे. मला वाटतं आता या उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेचं एक 200 बेडचं हॉस्पिटल ऑलरेडी सुरू आहे. तिथे लोकांना चांगली सुविधा मिळते. आत्तापर्यंत म्हणजे आता आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये कळालं की आत्तापर्यंत तर हजारो ऑपरेशन्स, मला वाटतं 6 ते 8 हजार ऑपरेशन्स जे आहेत हे जेव्हापासून हे सुरू झालं आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल जेव्हापासून झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळे मेजर मायनर सगळे ऑपरेशन असतील, न्यूरोचे असतील, ऑन्कोचे असतील, ऑर्थोचे असतील, सगळे ऑपरेशन जे त्या ठिकाणी झाले. तर त्याच्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो उल्हासनगरवासियांना मिळाला. त्याचबरोबर आता हे ESIC हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर आम्ही सेंट्रल हॉस्पिटलची पण पाहणी केली. या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा जी आहे ही डॉक्टर जे आहे त्या ठिकाणी देत आहेत, त्याच्यामध्ये अजून कशा प्रकारे सुविधा वाढू शकतो आणि त्याचबरोबर ते सेंट्रल हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये 400 किंवा 500 बेडचं कशा प्रकारे बनवता येईल याच्यावरती चर्चा झाली. ती मागणी जी आहे ती आम्ही सगळ्यांनी मंत्री महोदयांकडे केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केली की ज्या प्रकारे ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल झालं 700 बेडचं, त्याच धर्तीवरती उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलचं देखील रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं पाहिजे. उल्हासनगरचं हॉस्पिटल सुरू असताना त्याच्या बाजूला जागा जिथे अवेलेबल आहे त्या जागेमध्ये जे आहे नवीन हॉस्पिटलचं बांधकाम येणाऱ्या काळामध्ये त्याचा DPR बनवून सगळ्या गोष्टी करू आणि स्टेप वाईज हे उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर मेटर्निटी हॉस्पिटल जे आहे हे मेटर्निटी हॉस्पिटल त्या ठिकाणी एकत्र करून, कारण की मेटर्निटीच्या इथे पण जागा नाही आहे, तर उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल एकत्रित मिळून 500 बेडचं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे हे उल्हासनगरमध्ये या ठिकाणी उभं राहील. त्यानंतर आता ESICमध्ये आहे आपण. या ESIC देखील केंद्राकडून मंजूर झाले पैसे याला आणि आज हे ESIC हॉस्पिटल इकडे उभं राहिलं. आत्ताच्या घडीला या ESIC हॉस्पिटलमध्ये 100 बेड जे आहे हे म्हणजे बिल्डिंग खूप प्रशस्त आहे इकडे, पण त्याच्यामध्ये फक्त 100 बेड त्या ठिकाणी जे आहे हे सेवा जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये किंवा जसं मंत्री महोदय म्हणाले की आपण सुरू करू शकतो लगेचच इमिजिएटली, पण ती फक्त सेकंडरी ट्रीटमेंट असेल. टर्शरीसाठी जे आहे ते परत आपल्याला महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये, सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. हे न करता ही जी ESICची इमारत आहे याला पूर्णपणे युटिलाइज करून हे 100 बेडचं हॉस्पिटल जे आहे हे 250 बेड 300 बेडपर्यंत कसं घेऊन जाता येईल याच्यामध्ये चर्चा झाली. ह्याच्यामध्ये स्कोप आहे मोठा की इथे 100 बेडवरून 300 बेडपर्यंत हे हॉस्पिटल जाईल. त्याचबरोबर याच्यामध्ये MRI, CT स्कॅन, त्याचबरोबर ऑन्को युनिट या ठिकाणी सुरू झालं पाहिजे, सर्जरीज झाल्या पाहिजे पेशंटच्या, कॅथलॅब झालं पाहिजे, CABG झाले पाहिजे, बायपास झाले पाहिजे, त्याचबरोबर एन्जिओप्लास्टी झाले पाहिजे. सगळ्याच सुविधा ज्या आहेत त्या ESICमध्ये मिळाल्या पाहिजे. हे अगोदर ESIC फक्त कामगारांपुरतं मर्यादित होतं, पण सरकारने जे आहे शासनाने याच्यामध्ये महात्मा फुले योजना असेल, त्याचबरोबर प्रधानमंत्री आयुष्यमान योजना असेल, ह्या योजना सुरू केल्या जेणेकरून नॉर्मल माणूस देखील या उल्हासनगरचा इकडे सुविधा घेऊ शकतो. तर उद्घाटनामध्ये घाई न करता पुढच्या 6 महिन्यामध्ये हे पूर्ण हॉस्पिटल जे आहे हे अपग्रेड करू, टर्शरी केअर करू, जेणेकरून सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड असेल, मेटर्निटीवरचा लोड असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि लोकांना जे आहे हे 250 ते 300 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल, त्यामध्ये 3 मॉड्युलर OT आहेत, 2 OT जे आहेत मॉड्युलर अजून वाढवायला सांगितलं, म्हणजे एकंदरीत 5 मॉड्युलर OT जे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तयार होतील. त्याचबरोबर जे बेड्स आहेत, बेडची संख्या जी आहे, वॉर्डची संख्या जी आहे या ठिकाणी वाढेल, कारण की ह्या पूर्ण प्रशस्त इमारतीमध्ये तेवढी जागा आहे. आणि त्याचबरोबर अजून एक माळा याच्यावरती 6 महिन्यामध्ये हे सगळं सुरू झाल्यानंतर वरचा माळा जो आहे आज त्याचं काम चालू राहील, त्याच्यामध्ये अजून ऑग्युमेंटेशन, अजून बेड जे आहेत ते कशा प्रकारे वाढतील. म्हणजे एकंदरीत या उल्हासनगरच्या ESIC हॉस्पिटलमध्ये 400 बेडची सुविधा जी आहे ती भविष्यामध्ये कशी होईल याच्यासाठी जे आहे ते आज या ठिकाणी डिस्कशन झालं आणि ते फ्रुटफुल डिस्कशन झालं. पुढच्या 6 महिन्यामध्ये 250 ते 300 बेड कसं सुरू होईल विथ ऑल द फॅसिलिटीज याच्यावरती जे आहे शासन असेल, मंत्री महोदय असतील, शिंदे साहेब असतील, हे आम्ही लोक काम करू आणि 6 महिन्यामध्ये हे ESIC हॉस्पिटल जे आहे हे टर्शरी केअर म्हणून सुरू करू. त्याचबरोबर क्रिटिकल केअर युनिट त्याचं काम चालू आहे. सप्टेंबरमध्ये क्रिटिकल केअर युनिटचं काम पूर्ण होईल. त्याच्यामध्ये MRIची सुविधा जी आहे
ही देखील देण्याचं काम जे आहे म्हणजे देण्याचं कबूल जे आहे हे मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ऑलरेडी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक MRI मशीन जी आहे ही आपण त्या CCUमध्ये देऊ. म्हणजे सप्टेंबरमध्ये क्रिटिकल केअर युनिट ICU जे आहे ते या ठिकाणी सुरू होईल. त्याचबरोबर आपलं उल्हासनगरचं महानगरपालिकेचं जे 200 बेडचं हॉस्पिटल आहे तिकडे देखील MRIची सुविधा जी आहे ती आपण सुरू करतो. त्याच्यासाठी 10 कोटी जे आहे हे महानगरपालिकेने देखील त्या ठिकाणी तरतूद जी आहे ती केलेली आहे. तर एकंदरीत भविष्यामध्ये तुम्हाला म्हणजे जिथे आता हे 200 बेड हे 50, 250 ते 200, 450 बेड आज या उल्हासनगरमध्ये आहे. हे 450 बेडचं जे आहे हे भविष्यामध्ये 1000 बेड त्यापेक्षा जास्त हे फक्त उल्हासनगर वासियांसाठीच आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आयुक्त महोदयांना देखील मंत्रीजींनी सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहे, अर्बन हेल्थ सेंटर्स आहेत ते ऑग्मेंटेशन करा, त्याच्यामध्ये सुविधा वाढवा, त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट, एक्सरे आणि प्रायमरी ट्रीटमेंट, सर्दी, खोकला, जुलाब वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथल्या तिथे ज्या आहेत त्या ट्रीट झाल्या पाहिजे, जेणेकरून प्रायमरी हेल्थ सेंटरपासून जे टर्शरी सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. तर एकंदरीत मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत आहे. अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झालं, आपल्याला माहिती आहे. डेंटल हॉस्पिटलमध्ये त्याचं सुरू आहे. त्याचं जे आहे MOU आम्ही रुक्मिणीबाई हॉस्पिटल बरोबर केलेलं आहे. तुमच्या जो प्रश्नाचं उत्तर होतं की ह्या हॉस्पिटलमध्ये देखील कशा प्रकारे एवढे मोठे जास्त सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांची सुविधा कशी मिळेल त्यासाठी देखील मीटिंग जी आहे ती घ्यायला सांगितलेली आहे. त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये आपण 225 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल त्याचं काम त्या ठिकाणी ऑलरेडी जे आहे हे सुरू आहे. त्याचबरोबर कळवा हॉस्पिटल तिथे देखील आपण PPP तत्वावरती नेफ्रोलॉजी आणि त्याचबरोबर कार्डिओलॉजी युनिट त्या ठिकाणी सुरू आहेत. तिथे देखील लोकांना जे आहे फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे एकंदरीत या कल्याण लोकसभेमध्ये मेडिकल कॉलेज असेल किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा हॉस्पिटलचे बेड असतील हे वाढवण्यावरती पूर्णपणे भर जो आहे तो आपण दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक रोबस्ट हेल्थ केअर सिस्टीम जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळेल. शास्त्रीनगर असेल, रुक्मिणीबाई असेल, तिथे देखील आम्ही प्रस्ताव केला आहे की ते देखील जे आहे 400 बेड 500 बेडचं हॉस्पिटल जे आहे ते देखील त्या ठिकाणी व्हावं.